नमस्कार. तीन तालची द्रुतची तिहाई जी आम्ही परत आमचे गुरुजी पंडित सदाशिव पवारजींकडून शिकलो, ती तीन तालच्या द्रुतच्या टाळीवर. लक्षात घ्या, तीन तालची विलंबितची टाळी वेगळी आहे. धा धिन धिन धा अशी विलंबितची टाळी आहे. तीन तालची द्रुत किंवा साधारणपणे मध्यलयीची टाळी किंवा द्रुतची म्हणूया आपण. धा धिन धिन धा, धा धिन धिन धा, तिन तिन धा, धा धिन धिन धा अशी आहे. कळलं? तर चार मात्रांची म्हणू शकतो आपण. तर तीन तालच्या द्रुतच्या टाळीवर तीन तालची तिहाई ही फिक्स करा. फिक्स हा शब्द पण आमचे गुरुजी वापरायचे, ऑल क्रेडिट्स टू हिम. आणि ते आम्हाला म्हणायचे की कॉन्फिडेंटली आली पाहिजे. तर जेव्हा ते आम्हाला शिकवायचे त्याचं महत्त्व मला 20 वर्षापूर्वी तेवढं कळलं नाही. मला वाटायचं येतंय, पण आज जेव्हा मी शिकवतोय तेव्हा कळते की कॉन्फिडेंटली म्हणजे एकदा चूक होते, एकदा बरोबर होतंय, मग तिसऱ्या मात्रेला चुकतंय, मग तिसऱ्या मात्रेला खालीच्या ऐवजी टाळी येते. तर तसं नको. कॉन्फिडेंटली मीन्स लाईक दिस की धा धिन धिन धा, धा धिन धिन धा, तिन तिन धा, धा धिन धिन धा, किट तक तिरे किट तक नक तिरे किट धा आ, किट तक तिरे किट तक नक तिरे किट धा आ, किट तक तिरे किट तक नक तिरे किट धा धिन धिन धा, धिन धिन धा, तिन तिन धा, धा धिन धिन धा, किट तक तिरे किट तक नक तिरे किट धा आ, किट तक तिरे किट तक नक तिरे किट धा आ, किट तक तिरे किट तक नक तिरे किट धा धिन धिन धा, धिन धिन धा, तिन तिन धा, धा धिन. आणि टाळी धरायला पण थोडं लॉजिक आहे, लक्षात ठेवा. असं हात जितका पसरवाल तितका तो ऑड दिसतो. रिमेंबर, दीज आर द बेसिक रूल्स ऑफ बॉडी लँग्वेज. खांदे कसे पाहिजेत, स्पाईन कसा पाहिजे, मान कशी पाहिजे, त्याच्यावरून अ लॉट इज डिसाइडेड, एस्पेशली ड्युरिंग द एक्झाम्स. तर लक्षात ठेवा, कव्वाली नाही करत आहे आपण. जोरात टाळी नका वाजू की धा धिन धिन धा. आणि अजून एक लॉजिक सगळ्यांनी करता आणि व्हिडिओ करता पण, की समेची टाळी जोरात पाहिजे, धा धिन धिन धा, आणि बाकीच्या टाळ्या हळू. हा कळतंय हरी? तर समेची टाळी जोरात की धा धिन धिन धा, धिन धिन धा, तिन तिन धा, धा धिन धिन धा, धा धिन धिन धा, धा धिन धिन धा, धा धिन धिन धा, धिन धिन धा, धा धिन धिन धा, धिन धिन धा, तिन तिन धा, तिट धिन धिन धा, धा. तर ही जेव्हा समेची टाळी तुम्ही जोरात कराल तेव्हा ती तिहाई जी आहे ती इझिली लँड होते समेवर. फॉर एक्झाम्पल, धा धिन धिन धा, धा धिन धिन धा, धा धिन धिन धा, धा धिन धिन धा, किट तक तिरे किट तक नक तिरे किट धा आ, किट तक तिरे किट तक नक तिरे किट धा आ, किट तक तिरे किट तक नक तिरे किट धा धिन धिन. हा दोन आवर्तनात जातीये, चालेल. कारण किट तक तिरे किट तक नक तिरे किट धा आ, किट तक तिरे किट तक नक तिरे किट धा आ, किट तक तिरे किट तक नक तिरे किट धा धिन धिन धा, 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 धा धिन धिन धा. ही म्हणणं फर्स्ट सेकंड एक्झामला थोडं कठीण होऊ शकतं. कारण किट तक तिरे किट तक नक तिरे किट धा या स्पीडला तोंड जाईल, नाही जाणार. आय ॲक्च्युली हॅव नो आयडिया. ॲक्च्युली गेला पाहिजे हा स्पीड, पण माझा शिकवण्याचा अनुभव बघता ते थोडं कठीण पडतं. सो आधी सिंगल लईमध्ये 2 आवर्तन म्हणजे 2 टाइम सायकल्समध्ये गेली तरी चालेल, पण प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस इट मल्टिपल टाइम्स. आणि आयडियली हे सगळं लेहरा मशीन किंवा लेहरा ॲपवर झालं पाहिजे. हां, तर आय होप यू ऑल हॅव गॉट इट. या तिहायांचं कॉम्पोजिशनचं क्रेडिट परत आमचे गुरुजी पंडित सदाशिव पवारजी, ज्यांनी आमच्याकडून ते 17 वर्ष रोज म्हणजे रोज एव्हरी क्लासला वाजून घेतलं. 17 years. सो वी विल नेव्हर फॉरगेट इट. And again, thanks to Hari Iyer and Varad for the help during the classes. Yeah, this is Varun Damleya, Tabla tutor, signing off. Thank you.